नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल बी स्टडीमध्ये. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSCची नवीन अपडेट आलेली आहे आणि ही अपडेट आहे महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2025. तर जे विद्यार्थी पूर्व परीक्षेमध्ये पास झालेले आहेत, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेसाठी जे विद्यार्थी पात्र आहेत, तर त्या विद्यार्थ्यांसाठी ही अपडेट आलेली आहे. त्यांची एक्झाम कधी होणार आहे, फॉर्म भरायची डेट काय असणार आहे, तर यामध्ये परीक्षा शुल्क काय असणार आहे, तर सर्व डिटेलमध्ये माहिती आलेली आहे. तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे जे विद्यार्थी पास झालेले आहेत पूर्व परीक्षा, तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट आहे. तर यामध्ये पहा अधिसूचना महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2025. यामध्ये शासनाच्या विविध विभागांकडून प्राप्त मागणी पत्रानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 जाहिरात क्रमांक 012/2025 दिनांक 18 मार्च 2025 रोजीच्या प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाकडून प्राप्त अतिरिक्त मागणीपत्रानुसार प्राप्त पदांचा संवर्गाचा प्रस्तुत परीक्षेमध्ये समावेश करण्यासाठी दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी शुद्धीपत्रक जे आहे प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2025चा निकाल दिनांक 4 मार्च 2026 रोजी जाहीर करण्यात आला आहे. तर यामध्ये कसा कट ऑफ लागलेला आहे तेही आपण आपल्या चॅनलवरती शॉर्टमध्ये आपण टाकलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. तर सदर निकालानुसार मुख्य परीक्षेतून एकूण 296 पदांकरिता भरती प्रक्रिया जी आहे ही राबवण्यात येईल. तर यामध्ये पहा 296 पदांकरिता ही जी आहे मुख्य परीक्षा, तर 296 पदांकरिता ही जी टोटल भरती प्रक्रिया आहे ती राबवण्यात येणार आहे. तर त्यानुसार पूर्व परीक्षेमध्ये अर्हता प्राप्त ठरलेल्या उमेदवारांकरिता महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2025 दिनांक 16 मे 2026 रोजी जी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये प्रवर्गानुसार जागाही दिलेल्या आहेत. कोणकोणत्या जे आहेत ह्या 296 जे पदे आहेत त्यामध्ये कसे कसे भरले जाणार आहेत प्रवर्गानुसार तेही सांगितलेलं आहे, तेही आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. मुख्य परीक्षा 2025 दिनांक 16 मे 2026 रोजी अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई व पुणे जिल्हा केंद्रावर आयोजित करण्यात येईल. तर यामध्ये पहा जी मुख्य परीक्षा आहे तुमची अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई व पुणे या जिल्हा केंद्रावरच घेण्यात येईल. तर यामध्ये जे आहे अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे यामध्ये, तर अर्ज सादर करण्याचा कालावधी आपण पाहणार आहोत. तर यामध्ये अर्ज करण्याचा कालावधी आहे दिनांक 16 मार्च 2026 रोजी फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि दिनांक 30 मार्च 2026 जी आहे लास्ट डेट असेल फॉर्म भरायची. बाकीची जी आहे ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 30 मार्च वगैरे इथे दिलेले आहे. चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 2 एप्रिल 2026 तर असे दिलेले आहेत. तर यामध्ये प्रवर्गानुसार जागा पहा कशा दिलेल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा याचे एकूण जे आहेत पदे 296 पदांकरिता ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. तर यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग यामध्ये सहाय्यक कार्यकारी अभियंता स्थापत्य गट याचे जे आहेत एकूण 28 जागा आहेत. तर यामध्ये प्रवर्गानुसार जागाही दिलेल्या आहेत. अनुसूचित जातीसाठी 7 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 1 जागा आहे, विमुक्त जाती साठी 2 जागा आहेत, भटक्या जमाती साठी 2 जागा आहेत, भटक्या जमाती साठी 2 जागा आहेत. तर यामध्ये इतर मागासवर्गासाठी 8 जागा आहेत, सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गासाठी 3 जागा आहेत, आर्थिक दुर्बल घटकासाठी 2 जागा आहेत. यामध्ये एकूण आरक्षित पदे 27 आणि अराखीव पदे जे आहेत 1 जागा आहे. असे एकूण जे आहेत पदे 28 आहेत. त्यानंतर सहाय्यक अभियंता श्रेणी 1 स्थापत्य गट याचे जे जागा आहेत, तर यामध्ये एकूण 86 पदे आहेत. तर यामध्ये अनुसूचित जातीसाठी 18, अनुसूचित जमातीसाठी 1, विमुक्त जाती साठी 1, भटक्या जमाती साठी 4, विशेष मागास प्रवर्गासाठी 2, सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गासाठी 9 जागा आहेत, आर्थिक दुर्बल घटकासाठी 9 जागा आहेत. एकूण आरक्षित पदे 44 आहेत, अराखीव पदे जे आहेत 42 आहेत आणि एकूण पदे जे आहेत ते 86 आहेत. त्यानंतर जे आहेत जागा सहाय्यक अभियंता श्रेणी 2 स्थापत्य गट ब, तर ही गट ब ची पदे आहेत. एकूण 182 जागा आहेत यासाठी. यामध्ये अनुसूचित जातीसाठी 16 जागा, अनुसूचित जमातीसाठी 6 जागा, विमुक्त जाती साठी 6 जागा, भटक्या जमाती साठी 6 जागा आहेत, भटक्या जमाती साठी जे आहेत 3 जागा आहेत, भटक्या जमाती साठी 2 जागा, इतर मागासवर्गासाठी 9 जागा, विशेष मागास प्रवर्गासाठी 7 जागा आहेत, सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गासाठी 18 जागा आहेत, आर्थिक दुर्बल घटकासाठी 26 जागा, एकूण आरक्षित पदे जे आहेत 99 आहेत आणि अराखीव पदे जे आहेत ते 83 आहेत. असे एकूण 182 जागा आहेत.
सहाय्यक अभियंता श्रेणी 2 गट ब चे पद आहे यासाठी. तर यामध्ये नंतर पहा येथे पदसंख्या आरक्षणाबद्दल इथे माहिती दिली आहे आणि यामध्ये जे आहेत EWS तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा दावा केलेल्या उमेदवारांनी सन 2024-25 अथवा 2025-26 या आर्थिक वर्षाचे प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील. हे इथे दिलेले आहे डॉक्युमेंट EWS साठी. त्यानंतर खेळाडू आरक्षणाबद्दल इथे माहिती दिलेली आहे. दिव्यांग आरक्षणाबद्दल माहिती दिलेली आहे. तर यामध्ये संवर्ग दिव्यांग आरक्षणाबद्दल इथे माहिती आहे लक्षणीय. तर इथे पहा नंतर महत्त्वाचा जो पॉईंट आहे ते आपण क्लिअर करणार आहोत. यामध्ये अनाथ आरक्षण. तर यामध्ये वेतन श्रेणी जी आहे गट अ व गट ब सुधारित वेतन मॅट्रिक्स मधील वेतन स्तरानुसार असेल. तर पात्रता भारतीय नागरिकत्व आहे. यामध्ये जे आहे वयोमर्यादा जो आहे गणन करण्याचा दिनांक 1 जुलै 2025 असेल. यामध्ये किमान मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक सर्वांसाठी जे आहेत 18 ते 19 वर्ष दिलेले आहे यामध्ये. आणि कमाल वयोमर्यादा इथे राखीव खुल्यासाठी 38 वर्ष, मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक आणि त्यांच्यासाठी 43 वर्ष दिलेले आहे. दिव्यांग उमेदवारांसाठी 45 वर्ष दिलेले आहे. यामध्ये प्रावीण्य प्राप्त खेळाडू माजी सैनिक यांच्यासाठी ही वयोमर्यादा दिलेली आहे. तर शैक्षणिक अर्हता जे आहे ती इंजिनिअरिंग मधलेच लागेल. हे आपल्या जे विद्यार्थी पास झालेले आहेत पूर्व परीक्षेमध्ये. निवड प्रक्रिया कशी होईल तर यामध्ये परीक्षेचे 2 टप्पे आहेत. यामध्ये महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2025 खालील 2 टप्प्यामध्ये घेण्यात येईल. यामध्ये जे आहे लेखी परीक्षा गुण 400 गुणांची असेल. मुलाखत जे आहे यामध्ये 50 गुणांची असेल आणि यावरती तुमचं जे आहे मेरिट लागेल. मुख्य परीक्षेस प्रवेश यामध्ये जे आहे माहिती आहे. त्यानंतर पहा तर यामध्ये मुख्य परीक्षेत अर्ज सादर करताना उमेदवारांनी संवर्गाचा पसंतीक्रम सादर करणे अनिवार्य राहील. पसंतीक्रम सादर करण्याची कार्यपद्धती खालीलप्रमाणे राहील. तर पसंतीक्रम तुम्हाला जे आहे ते अशा पद्धतीचा करायचा आहे. तर मुख्य परीक्षेचा निकालाबद्दल इथे माहिती दिलेली आहे. तर निकाल प्रक्रिया गुणवत्ता यादी जी आहे ते लागणार त्याच्याबद्दल माहिती आहे. तर यानंतर महत्त्वाचं म्हणजे पहा मुख्य परीक्षेकरता अर्ज करण्याची जी पद्धत आहे अशी दिलेली आहे. तुम्हाला प्रोफाईल वगैरे जे असेल ते तुमची मुख्य परीक्षेला तुमचा अर्ज सादर करायचे हे तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे लागतील. तर यामध्ये जे आहे फीस जी आहे तर फीसमध्ये यामध्ये पहा परीक्षा शुल्काचा भरणा जो आहे अमागासाठी 544 रुपये फीस आहे. मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ दिव्यांग यांच्यासाठी 344 रुपये फीस असेल. तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्मची जी आहे फीस भरायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आजच हे अपडेट आलेले 13 मार्च 2026 रोजी. माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही संपूर्ण तुम्हाला PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. धन्यवाद.